भाऊ पाटील राज्याचे पाणी पुरवठा तथा स्वच्छता आणि जळगावचे पालकमंत्री यांच्या प्रेरणेने जे भाऊंनी सुरुवात केली की गोरगरिबांना विठ्ठलाचं दर्शन कसं एकादशीच्या दिवशी व्हावं आणि गोरगरिबांना कसा परमेश्वराचा लाभ मिळवतो, संत संगती कशी मिळवता यावी यासाठी अहोरात्र प्रयत्न आणि त्यांच्या प्रेरणेतून घेतलेला छोटा प्रताप भाऊ पाटील यांच्या सहकार्याने हा वाटा आमच्या देऊळवाडा नगरी मधले माया बहिणी बंधू भगिनी यांना आज 55 लोक पंढरीनाथाच्या दर्शनासाठी आज भाऊंच्या प्रेरणेने भाऊंच्या सहकार्याने प्रताप भाऊंच्या सहकार्याने आज आपण पंढरीला पाठवतो आहे। जळगाव तालुक्यातील छोटंसं गाव देऊळवाड, या देऊळवाड गाव ते पंढरपूर या ठिकाणी बस या जळगाव बसस्टँडवरनं रवाना होते। आपल्या गेल्या 3 वर्षापासून वारी चालते, पण आपल्या ट्रेन असेल बस असेल त्यावेळेस गावात दुःखद घटना झाली होती। त्या दुःखद घटनेमुळे लोक जाऊ शकले नाही गावातील, म्हणून एक देऊळवाड्या गावातून बस या ठिकाणी 55 लोक या ठिकाणी बसने रवाना होत आहेत। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देऊळवाडा गाव जात आहे। शेतकऱ्यावर आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघ असेल, जळगाव जिल्हा असेल, याच्यावर कोणतंही संकट येऊ नको हे साकडं घालण्यासाठी देऊळवाडा गाव आज पुन्हा एकदा श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जात आहेत। मी आदरणीय मुकेश भाऊ सोनवणे असतील, त्यांच्या सौभाग्यवती सरपंचताई असतील, यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो की आपण सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं। आणि तुम्ही म्हणताना म्हटलं की आदरणीय नामदार मोदयांचा आदर्श घेतला, साधू संती येती दाळा तोच दिवाळी दसरा, आणि कुडी कन्यापुत्र होती सात्विक, म्हणजे सगळ्या सरपंचांना आणि गावकऱ्यांना विनंती की पांडुरंगाचं दर्शन आपण त्यांना नेतात 50% पुण्य नक्की आपल्याला मिळत असतं। आई जगदंबा आपल्या हातून अशी सेवा घडो, मनुदेवी माता बहुउद्देशीय संस्था असेल, आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वतीने ही बस रवाना होते। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।